आजही अपेक्षित असा भाव कांद्याला मिळालेला नाही। साधारणपणे एकीकडे महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार। आता शशिकांत शिंदे साहेब तुम्ही म्हणाला की केंद्राच्या मंत्र्यांनी सबसिडी जी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी होती ती भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या कृषी मंत्र्यांनी खाल्ली, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। पण ही पार्श्वभूमी असली तरी जे आमचं श्रद्धास्थान आहे अयोध्येपासून उज्जैन पर्यंत, मी पुन्हा सांगते अयोध्येपासून उज्जैन पर्यंत ही आमची श्रद्धास्थान आहे। आमच्या या श्रद्धास्थानाला भ्रष्टाचाराने बरबटण्याचं पाप कोणी केलं असेल तर आत्ताच्या सरकारने केलंय आणि याचा जाहीर निषेध आम्ही करतो। ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या आमच्या नेत्यांवर मोठ्या ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या, तिकडे गेल्यावर वॉशिंग इथे राहिल्याचा केस, तसंच आमच्या श्रद्धेचे स्थान अयोध्या ते उज्जैन ज्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केला त्या मंत्र्यांनी केला, त्यांना ईडी सीबीआय करून त्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये ठेवण्याची धाडस या भारतीय जनता पक्ष आणि प्रधानमंत्र्यांना दाखवलं पाहिजे। ही आमची आजची मागणी। पार्लमेंट सुरू होत आहे, शेतकऱ्यांसाठी तर आम्ही मागणी करणारच आहोत, पण अयोध्ये ते उज्जैन मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात जास्त जमिनी अयोध्या ते उज्जैन मध्य प्रदेशच्या भारतीय जनता मुख्यमंत्र्यांनी केले असं वर्तमानपत्रांनी सगळी चॅनल दाखवतात। त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका। आणि आज शशिकांत शिंदेजी म्हणाले की आज महाविकास आघाडीच्या वतीने मी माननीय उद्धवजींची काल बोलले, संजय राऊत साहेबांशी बोलले, हर्षवर्धन भाऊचं नेहमीच आमचं रोजच बोलणं असं की जर आजच्या दिवसात माननीय जयंत पाटीलजी हे विधानसभेमध्ये आपली मतं मांडणार आहेत, आपल्या बाजूने आपल्या ह्या सगळ्या आंदोलनाची नोंद त्यांनी घेतलेली आहे, जर माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने आपल्याला न्याय दिला नाही तर तुमचा सगळ्यांचा होकार असेल तर हा धडक मोर्चा पूर्णपणे विधानसभेमध्ये आपण जाणार। काय करायला लागेल तेवढं करू, कोर्टाचे केस करा, आम्हाला अटक करा, आम्ही कोणाला घाबरत नाही। हा मोठा संघर्ष आहे, ही लढण्याची वेळ आहे आणि आपण लढलंच पाहिजे। कारण का जो शेतकरी जो काळ्या मातीची इमान राखतो, तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो, आज तो अडचणीत। महिलांबद्दल शिंदे साहेब म्हणाले, शिंदे साहेब 1 कोटी महिला ज्यांनी या लाडकी बहीण योजनेमध्ये विश्वास ठेवला अशा 80 लाख ते 1 कोटी महिलांचे पैसे लाडकी बहीण योजनेत बंद करण्याचं पाप या सरकारने केलं। आणि काय सांगतात केवायसी होत नाही। मला आठवतं युपीएचं सरकार असतं ना, माननीय मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना तुम्हाला सगळ्यांना आधार कार्ड मिळाले की नाही? घर वाडी वस्तीवर जाऊन तुम्हाला आधार कार्ड मिळाले आणि तुमची कामं सोपी झाली। कोणी केलं हे काम? हे काम फक्त आणि फक्त मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले। आणि आज तुम्ही मला सांगता की 80 लाख ते 1 कोटी महिलांना तुम्ही केवायसी देऊ शकत नाही। आम्हाला द्या, आम्ही केवायसी करून देऊ, आम्हाला द्या जबाबदारी। सरकारला होत नसेल तर आम्ही महिलांना नेतो। जनधन योजना प्रत्येकाला अकाउंट काढलं की नाही महिलांनी अकाउंट, मग तेव्हा जेव्हा अकाउंट काढलं तेव्हा केवायसी लागला नाही? लागला ना। आधार कार्ड झालं, केवायसी झालं, पैसे द्यायची वेळ आहे, इलेक्शन संपलं, त्यांचे पैसे संपले। आणि ज्या आपण संभाजीनगर मध्ये उभ्या आहोत, या संभाजीनगर मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2% निधी पण आला नाही MIDC मध्ये, ना पाण्याचा प्रश्न सुटलाय। 7 दिवसातून एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणी। काय चाललंय या सरकारचं? 10 दिवसाला मला वर्तमानपत्रात 7 वाचलं, काही म्हणतात म्हणजे ना पाणी मिळतंय ना कर्ज माफ होत आहे, महिन्याची सबसिडी करतो, तेव्हा चाललंय काय या सरकार? पेपर फुटी, वीज मिळत नाही। आता विचार करा, पेपर फुटी। मला परवा मी एक जोक पाहिला, एक महिला इंस्टाग्रामवर आपल्या सोशल मीडियावर एक महिला म्हणते की मला 6 अंडी दे रे बाबा, पिशवी देतो। तो म्हणतो फुटणार नाही ना, घरी जायचं। तर तो म्हणतो अंडी आहेत, खासदार आमदार नाही आहेत फुटायला। आता विचार करा काय दिवस आले।
या फौजियाताईंना विचारा किती निष्ठेने सगळे काम करतात. संदीप दादा म्हणताय ते बरोबर आहे. आमची एकच मागणी आहे, आदरणीय पवार साहेब, मनमोहन सिंग साहेबांनी केलेली सरसकट कर्ज माफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्याच्यामुळे आता पुढचा मोर्चा हा मुंबईत धडकायचा आहे. पूर्ण विधान भवनला घेराव टाकू, पण जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज रोहित दादांच्या प्रयत्नातून काँग्रेस आणि शिवसेनेने जी मोठी साथ दिली त्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि आपण सगळ्यांनी लुटू नको रे बाबा. फोटो त्याच्याचबरोबर इतरही सर्व मान्यवर पटकाळ साहेब असतील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष. आता मगाशी आपल्याला प्रश्न केला होता